आणि एक नवा आपल्या नावावर नोंदवलाय. हॅलो 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 विरोध. या या खेळीबद्दल काय सांगाल? 6 चेंडू 6 षटकार खेळलेत. काय नाही, चांगलं वाटलं. 6 बॉल 6. नक्कीच या ठिकाणी बक्षीस घोषित 1001 रुपये. टाळ्यांचा गजरा स्वागत करूया. विरोध ठरतायत मॅन ऑफ द मॅच. मॅच चालू करणार आहोत आपण. यानंतरची मॅच मेकटेक अँड मायक्रोस्कोप वर्सेस हिंदवी रायझिंग. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे आपण रेडी राहायचंय. मेकटेक अँड मायक्रोस्पेक वर्सेस हिंदवी रायझिंग. त्याचप्रमाणे सन्मान्य सागरशेठ चव्हाण साहेबांच्या देखील 500 रुपयांचं बक्षीस देऊन विनोद यांना सन्मानित केलं जाते. अतिशय उत्कृष्ट खेळ. 6 चेंडू 6 षटकार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. हो यावेळी बॅटची एज आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. यावेळी शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरनं येण्याचा प्रयत्न करतील मात्र दूरच राहतील. चेंडू सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. मराठा टायगर 1 आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर रविराज ज्वेलर्स विटा या 2 संघांमध्ये मॅच चालू आहे. रविराज ज्वेलर्स टीमनं टॉस जिंकला. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलं मराठा टायगर्स 1 या टीमला बॅटिंगसाठी. आणि सलामीची जोडी प्रशांत आणि अनिकेत ही जोडी दाखल झाली. प्रशांत आणि अनिकेत यांच्या बॅटच्या माध्यमातून आक्रमकता पाहायला मिळते. यावेळी स्विचिटचा प्रयत्न होता. चेंडू बॅटला परफेक्ट मिडल होऊ शकत नाही मात्र दरम्यान एक धाव देखील घेतली जाईल. सिंगलच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर स्कोर कार्डवर धावसंख्या नोंदवली जाते 14 धावा. ओव्हर कव्हर्स क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा कमालीचा फटका. क्लास 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 क्लासिकल ड्राईव्ह. चेंडू सीमारेषा पार. षटकार. संधी 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 निर्माण झाली मात्र चेंडू हातातनं निसटतोय. एक सिंगल देऊन जातोय. सिंगलच्या माध्यमातून आपण जर स्कोर कार्डवर पाहिलं तर 21 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 21 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. यावेळी आपण पाहतोय चेंडू लांब वरचा बिगिट. षटकार. शिवछत्रपतींचा छावा. या मिळत आहेत 6 धावा. षटकार. सत्तावीस धावा स्कोर कार्डवर. यावेळी पुन्हा एकदा कमालीचा फटका खेळलाय. स्लॉग स्वीपचा देखणा स्ट्रोक. चेंडू सीमा रेषा पार.
चौकार 4 धावांसाठी. 8 चेंडूमध्ये 31 धावा स्कोर काढून नोंदवल्या जात आहेत. सलामीची जोडी आक्रमकता आक्रमकता आणि आक्रमकता धारण करताना पाहायला मिळते. कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते. खरं तर ही ताकद आहे या खेळाडूंची, हे वैशिष्ट्य आहे या खेळाडूंचं. अगदी पहिला बॉल पासून आक्रमण चढवत असतात, आक्रमण करत असतात. समोरच्या टीमचा जो स्ट्राईक गोलंदाज आहे ना त्याच्यावर आक्रमण चढवण्याचा प्रयत्न सातत्यानं राहिलाय मराठा टायगर्स या टीमचा. गेली अनेक पर्व मी या टीमला खेळताना पाहतोय. ओहो हो, इथे कॅच ड्रॉप होतीये. गोल्ड अँड सिल्वर क्रिकेट क्लब या स्पर्धेमध्ये मी गेली अनेक वर्ष समालोचन करत असताना काही टीम्स ज्या आहेत ना, स्वराज्य आहे, मराठा टायगर्स आहे, या टीमचा दबदबा सातत्यानं राहिला या टुर्नामेंटमध्ये. ज्या पद्धतीची कामगिरी या टीमच्या बॅटर बॉलर कडनं होत असते. इथे जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. स्कोर कार्डवर 32 धावा नोंदवल्या जात आहेत. पॅडल स्वीप, चेंडू लांब 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 वरचा षटकार. साडेबारा वाजलेले आहेत आणि सर्वांसाठी एक सूचना आहे. ठीक 1 वाजता या ठिकाणी सुरुची भोजन स्नेह भोजन सुरू होणार आहे. आपणा सर्वांसाठी, खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, ऑफिशियल्स असतील, सर्वांसाठी सुरुची स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे ठीक 1 वाजता सर्वांना विनंती आहे, समोरच्या बाजूला जे भोजन कक्ष आहे तिथे जाऊन आपण या भोजनाचा आस्वाद घेऊ शकता. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 39 धावा नोंदवल्या जात आहेत. 39. स्वराज्य ग्रुप पुणे आयोजित गोल्ड अँड सिल्वर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा 2024 पर्व क्रमांक 7. 7व्या पर्वामध्ये आपण पाहतोय प्रथम क्रमांक तब्बल 71,111 रुपये, द्वितीय क्रमांक 51,111 रुपये, तृतीय क्रमांक 31,111 रुपये, चतुर्थ क्रमांक 21,111 रुपये. मायक्रोस्पेक इन्स्ट्रुमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड गोल्ड टच मशीन आणि त्याचप्रमाणे MECS टेक लेझर मार्किंग www.MECStech.in या कंपनीचं देखील या स्पर्धेला मोलाचं योगदान सहकार्य लाभलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी लाभत असतं. गोल्ड अँड सिल्वर इंडस्ट्रीमध्ये या कंपनीचा बोलबाला राहिलाय. त्यांच्या मशीन्स अनेक ठिकाणी उपयोगी ठरत असतात. तुम्ही दरम्यान पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. बिग हिट षटकार येतोय. क्लीन बोल्ड टीट फॉर टॅट ईट का जवाब पत्तर से. या आधीच्या बॉलवर षटकार आला होता, त्यानंतर मात्र गोलंदाज सांगतोय मी देखील कमी नाहीये, मी देखील चोख प्रत्युत्तर देऊ शकतो. फलंदाज बाद.
गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहेत. बॉलिंग मार्कवर नवीन गोलंदाज मैदानात दाखल होताना पाहायला मिळतील स्ट्राईक एंडला. यावेळी आपण पाहतो बॅकफुटला जाऊन फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे असतील, चेंडूला अडवतील, थ्रो करतील. दरम्यान एक धाव जी स्कोर कार्डला पुढे घेऊन जाताना पाहायला मिळते. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न इथे सातत्यानं पाहायला मिळतोय. सलामीच्या आघाडीचे दोन फलंदाज मैदानामध्ये आक्रमकता धारण करून खेळताना पाहायला मिळत आहेत. अनिकेत इथे मैदानामध्ये स्ट्राईक एंडला असतील, दुसऱ्या बाजूला सुजित असतील. एक विकेट माघारी परतल्यानंतर ओहो हो वॉटर स्ट्रोक, सुपर, अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. षटकार असेल 6 धावांसाठी. यावेळी अक्रॉस दी बॅट फटका खेळला. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडूला अडवत आहेत. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगलच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड देखील पुढे जाताना पाहायला मिळेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आपण जर पाहिली तर नोंदवली जातीये. तब्बल 53 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. 53 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. 53 रन्स ऑन स्कोर कार्ड. फिफ्टी 53 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. गोलंदाज तयार असतील बॉलिंग मार्कवर. चौथ्या ओव्हरसाठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लेफ्ट हॅलो 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 चेक. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. चेंडू सीमारेषा बाहेर, बिगिन षटकार. षटकाराच्या माध्यमातून स्कोर कार्डवर हॅलो 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 चेक. यावेळी देखील आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन फटका खेळला. एक धाव घेतली जाईल. 2 धावा. हॅलो 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 चेक. हॅलो. यावेळी फुल टॉस चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर येत नाहीये. डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. स्कोर कार्डवर 63 धावा आपण पाहतोय. एका गटाच्या मोबाईलमध्ये एक फलंदाज माघारी परतलाय. त्यानंतर मात्र दुसऱ्या बाजूला चांगली कामगिरी करतायत. हो 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 यावेळी कमालीचा फटका. चेंडू जातोय लांब वरचा, बिगिट षटकार. एकोणसत्तर धावा स्कोर कार्डवर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 69 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. बिग हिट. गोलंदाज तयार. हो यावेळी आपण पाहतोय चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये चेंडूला अडवतील, कॅदर करतील, थ्रो करतील. दरम्यान एक धाव. एका धावेनं स्कोर कार्ड देखील पुढे जाताना पाहायला मिळते. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्डवर तब्बल 70 धावा, 70 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 4 षटकांचा खेळ संपलाय. 70 बनवला गेला आहेत. शेवटचं षटक, निर्णायक षटक. 5व्या ओव्हरमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. सत्तर धावा स्कोर कार्डवर. 4 षटकांचा खेळ संपला. एकाकडेच्या मोबाईलमध्ये मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर अनिकेत आणि सुजित ही जोडी कामगिरी करते. अनिकेत 33 धावांवर बॅटिंग करतायत. अनिकेत 13 धावांवर
अनिकेत 33 धावांवर बॅटिंग करतायत तर सुजित 10 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. अनिकेत आणि सुजित ही जोडी कामगिरी करते. शेवटचं षटक, निर्णायक षटक आणि लास्ट ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवर कोणाला आमंत्रित केलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. या स्पर्धेचे निमित्तानं आपण पाहतोय मायक्रोस्पेक इन्स्ट्रुमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड, गोल्ड टंच मशीन आणि MECS टेक लेझर मार्किंग या कंपनीचं देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतो. स्वराज्य ग्रुप आणि या कंपनीच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रामुख्यानं आयोजनामध्ये मोलाचं योगदान या दोनही गोष्टींचं आहे. कंपनी आणि स्वराज्य ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं ही स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे थाटामाटात संपन्न होत असताना आपण पाहतोय. हो कमालीचा फटका, पहिला बॉल या षटकातील आणि स्वागत केलंय गोलंदाजाचं षटकाराच्या माध्यमातून. कमालीचा फटका अनिकेत यांच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 12 चेंडूमध्ये 39 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत अनिकेत. थोडासा शॉर्टपिच चेंडू होता, पुल केला, चांगला फटका पाहायला मिळाला. खर तर गोलंदाजाच्या या चेंडूमध्ये एवढी खराबी नव्हती, मात्र ज्या पद्धतीनं फटका एक्झिक्यूट केला, कमालीचा फटका पाहायला मिळाला. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे दूरवर नेण्याचा प्रयत्न करतील. हातातनं चेंडू निसटतोय, दरम्यान 2 धावा. फटका फसला होता, संधी निर्माण झाली होती, मात्र संधी हातातनं निसटली. अगदी इझी जेल होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण की पूर्णपणे चेंडू खाली आले होते, जजमेंट केलं होतं आणि चेंडू हातामध्ये देखील आला होता. हात आया पर मुंह न लगा अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळाली. यावेळी पुन्हा एकदा चेंडू उंच गेला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. पुन्हा एकदा ती चुकी, इथे देखील कॅच ड्रॉप होतोय. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 जीवदान. चेंडू सीमा रेषापार चौकार देखील येताना पाहायला मिळेल. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. मॅक्सटेक अँड मायक्रोस्पेक वर्सेस हिंदवी रायझिंग. यावेळी चेंडू अडवलाय, 2 धावा. दोन्ही टीमचे कर्णधार विनंती आहे टॉस साठी या. आपण लगेचच यानंतरच्या मॅचचा टॉस करणार आहोत इनिंग्स ब्रेक मध्ये. यावेळी बिग हिट, षटकार 6 धावांसाठी. थँक्यू. चला यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. दोनही टीमचे कर्णधार आपल्या समोर जोडले जातील. मॅक्सटेक अँड मायक्रोस्पेक आणि त्यांच्या विरोधामध्ये हिंदवी रायझिंग. चेंडूवर षटकार येतोय आणि पहिली इनिंग, पहिला डाव देखील इथे होतोय. सन्माननीय विलासदादा सावंत साहेबांना विनंती आहे, आपला शुभ हस्ते. हॅलो, विलासदादा सावंत साहेबांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी संपन्न केला जातोय. विनंती आहे विलासदादा या, आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. मॅक्सटेक अँड मायक्रोस्पेक आणि त्यांच्या विरोधामध्ये हिंदवी रायझिंग या 2 टीम्स मध्ये या ठिकाणी टॉस आपण संपन्न करतोय. टॉस या ठिकाणी केला जातोय. टेल्स इज द कॉल अँड इट्स हेड
टॉस जिंकलाय हिंदवी रायझिंग टीमनं. निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेण्याचं कारण काय? टार्गेट चेस करायचं. ओके, समोरच्या टीमला टार्गेट चेस करण्याचा प्रयत्न असेल. समोरच्या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30-35 रनपर्यंत आम्ही त्यांना रोखू. 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन आणि नियोजनाबद्दल काय सांगाल? स्वराज्य ग्रुपनं अतिशय सुंदर अशी स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेच्या आयोजक कमिटीबद्दल काय सांगाल? खूप छान नियोजन आहे. दरवर्षीच असतं, आम्ही दरवर्षीच प्रवेश घेतो. मस्त नियोजन आहे आणि कमिटीचे मेंबरही खूप सपोर्टिंग आहेत. थँक्यू, तुम्हाला शुभेच्छा असतील. सर, फर्स्ट बॅटिंग करणार आहात. फर्स्ट बॅटिंग करत असताना समोरच्या टीम समोर किती धावांचं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? सर, मी प्रयत्न करू की जास्तीत जास्त स्कोर करण्याचा आणि विकेट्स राखून जास्त स्कोर. ओके, जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल असं तुम्ही सांगताय. मात्र या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर स्वराज्य ग्रुपच्या पाठीशी खऱ्या अर्थानं पाहिलं तर तुमची कंपनी सातत्यानं उभी राहत असते आणि त्यांना मोलाचं सहकार्य तुमच्या कंपनीच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून लाभत असतं. तुमचं देखील हार्दिक अभिनंदन असेल. आणि या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? स्वराज्य ग्रुपनं हे जे स्पर्धेचं आयोजन केलं आहे, या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? खूप छान पद्धतीने आयोजन केलेलं आहे. झालेलं आहे. ओके, खूप छान पद्धतीचं अरेंजमेंट झालेलं आहे. मायक्रोस्पेक आणि मेक्सटेक या कंपनीचं देखील हार्दिक आभार असेल. आपण देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेला सातत्यानं करत असता आपलं देखील मनपूर्वक आभार असेल. थँक्यू व्हेरी मच सर. तुम्हाला या मॅचसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. थँक्यू. हे टार्गेट अचीव केलं जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पाच षटकांमध्ये 96 धावांचं टार्गेट इथे मैदानामध्ये सेट केलं गेलंय. पहिला चेंडू इथे फेकून दिलाय. षटकार 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 6 धावांसाठी. सलामीला आलेले फलंदाज महेश आणि उमेश. महेश यांनी पहिल्या चेंडूवर षटकार खेळून आपले इरादे स्पष्ट केले. चेंडू खराब नव्हता, अतिशय चांगल्या प्रकारचा ब्लॉक होल होता. मात्र त्यावर आपण पाहिलं तर कमालीचा फटका पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा दुसरा फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू पासून थोडेसे दूरवर राहिले. दरम्यान 2 धावा स्कोर कार्डला पुढे घेऊन जातील. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्डवर आपण जर नजर टाकली तर तब्बल 8 धावा नोंदवल्या जात आहेत. पहिलं षटक आपण जर पाहिलं तर बॉलिंग मार्कवर मराठा टायगर्स टीमकडनं सचिन यांना आमंत्रित केलं. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर एक दुहेरी धाव पाहायला मिळाली. बोलो तयार. हो इथे कमर्सच्या डोक्यावरनं चेंडू जातो आहे. सीमा रेषेला आग लावत आर पार फरार. षटकार 6 धावांसाठी. यावेळी आपण पाहतोय ब्लॉक होल चेंडू होता. चेंडू बॅटवर येत नाहीये. डॉट बॉल असेल. 14 धावांवर स्कोर कार्ड स्थिर असेल.
पहिलं षटक प्रगतीपथावर आणि पहिल्या षटकामध्ये 14 धावा आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर सचिन कामगिरी करतायत. यावेळी आपण पाहतोय चेंडू उंच गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 15 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. फर्स्ट ओव्हर इज इन प्रोग्रेस. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. 96 धावा आहेत. रिक्वायर्ड रेट आपण जर पाहिला तर जवळपास 19 आहे. ओ हो हो, यावेळी कमाल कमाल कमाल. सूर्यकुमार स्टाईलनं हा फटका खेळला. अतिशय चांगल्या प्रकारे फक्त मनगडाचा चांगला वापर केला आणि परफेक्ट मिडल केला. मैदान जर आपण पाहिलं तर येथे धावा देणार आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा. 21 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. 19.20चा रिक्वायर्ड रन रेट आहे. पहिल्या षटकामध्ये 21 आल्यानंतर आपण जर पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट थोडासा खाली येताना पाहायला मिळतोय. 18.75चा रिक्वायर्ड रन रेट असेल. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या. 24 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. अशक्य असं काहीच नाही. शक्य तेवढे प्रयत्न केले की अशक्य असं काहीच राहत नाही. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. कमालीची फटकेबाजी करताना ही खरं तर ताकद आहे या टीमची. आघाडीचे फलंदाज. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील स्ट्रेट खेळलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू अडवला जाईल, थ्रो केला जाईल. दरम्यान एक धाव जी स्कोर कार्डला पुढे घेऊन जाईल. स्कोर कार्डवर आपण जर पाहिलं तर 22 धावा नोंदवल्या आहेत. उमेश आणि महेश ही जोडी मैदानामध्ये कामगिरी करते. महेश यांच्याकडे आपण जर पाहिलं 16 धावांवर बॅटिंग करतायत. उमेश 6 धावांवर बॅटिंग करतायत. ब्लॉकहोल चेंडू इथे आपण पाहतोय. चांगल्या प्रकारे चेंडू अडवलाय. थर्ड मॅनची कामगिरी महत्वपूर्ण ठरते. अशा वेळी जर त्यांच्याकडनं चेंडू निसटला तर नक्कीच चौकार येऊ शकतो. यावेळी ज्या वेगात चेंडू आला त्याच वेगामध्ये माघारी पाठवलाय. बिग हिट. षटकार येतोय महेश यांच्या बॅटमधनं. कमालीचा फटका आपण पाहतोय महेश यांच्या बॅटमधनं. आक्रमकता अगदी पहिल्या बॉल पासून त्यांनी दाखवली आहे. स्कोर कार्डवर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 29 धावा. 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. 29 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. यावेळी पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा बिग ब्लास्ट. षटकार. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची. आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती 70. नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. लागोपाठचा तिसरा बिग हिट. षटकार. स्कोर कार्डवर धावसंख्या तब्बल 41 धावा. पाय असावे जमिनीवरती कवेतांबर घेताना. हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना. संकट असही ठणकावून सांगावे आता ये बेहतर. नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. 96 धावांचं टार्गेट आहे आणि या टार्गेटला नजर रोखून उत्तर देताना पाहायला मिळत आहेत फलंदाज महेश. 9 चेंडू 34 धावांवर बॅटिंग करतायत.
41 धावा बनवल्या गेल्या आहेत. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. यावेळी आपण पाहतोय चांगला बॉल पाहायला मिळाला. एक सिंगल येईल. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 42 धावा स्कोर कार्डवर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 21च्या सरासरीनं 42 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. बेचाळीस धावा स्कोर कार्डवर. बेचाळीस धावा स्कोर कार्डवर. विजयासाठी 18 चेंडू शिल्लक असतील आणि बनवाव्या लागतील. 18च्या सरासरीनं 54 धावा. 18 चेंडू 54 हे समीकरण आहे. गोलंदाज तयार पुढील चेंडू साठी. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय महेश तयार. यावेळी आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळलाय. एक धाव घेतली. त्रेचाळीस धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. एका बाजूला महेश, दुसऱ्या बाजूला उमेश. महेश आणि उमेश दोनही नाव भगवान श्री शंकराची आहेत. महेश आणि उमेश. यावेळी आपण पाहतोय चांगल्या प्रकारे चेंडू खेळलाय. सीमारेषा पार चौकार येतोय. सत्तेचाळीस धावा स्कोर कार्डवर. यावेळी पुन्हा एकदा चांगला क्षेत्ररक्षक तिथे असतील. चेंडूला अडवतील डीप मिड विकेट मध्ये. चेंडूला अडवतील, थ्रो करतील. दरम्यान एक धाव. दोनही बाजूंनी आक्रमण चढवलं जातं. एका बाजूला महेश आहेत, दुसऱ्या बाजूला उमेश आहेत आणि दोनही खेळाडू ज्यावेळी दोनही बाजूंनी आक्रमण चढवत असतात त्यावेळी मात्र समोरच्या संघाला अडचणींचा सामना करावा लागतो. अगदी ऑस्ट्रेलियन टीममध्ये देखील आपण जर पाहिलं तर हेडन गिलक्रिस्ट ही जोडी यायची मैदानामध्ये आणि असा धुमाकूळ घालायची की समोरच्या गोलंदाजांना सळोगी पळो करून सोडायची. यावेळी आपण पाहतोय कमालीचा फटका खेळलाय. बिग हिट षटकार 6 धावांसाठी. चोपन्न धावा स्कोर कार्डवर. विजयासाठी अजून 42 धावांची आवश्यकता. या षटकातील काहीसे चेंडू शिल्लक असतील. आतापर्यंत या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 12 धावा नोंदवल्या गेल्या आहेत. 2 सिंगल, 1 चौकार, 1 षटकार आलाय. मला वाटतं या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील आणि या 2 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. गोलंदाज तयार. अगदी 2 मिनिटांचा कालावधी असेल आणि त्यानंतर हो 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 हाय अँड हँडसम, हाय अँड हँडसम, हाय अँड हँडसम षटकार. साठ धावा स्कोर कार्डवर नोंदवल्या गेल्या आहेत. विजयासाठी 36 धावांची आवश्यकता. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल.
गोलंदाज तयार. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळी फुलटॉस, त्याला पाठवले सीमारेषा पार. बिगिट षटकार. तीन षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवर 66 धावा नोंदवल्या आहेत. विजयासाठी 2 षटकांमध्ये 28 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता असेल. 12 बॉल 30. 96 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. बारा चेंडू 30. अफाट आयुष्या मैदानी तू यशी वेळोवेळी. डाव तुझा येता तुझं भविष्य फुली खेळी. काळ करी मग गोलंदाजी संकट चेंडू फेकी. झेल तुझा घ्यावया जोत फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळणार डाव. या सर्वांना चुकवशील जर मिळेल तुझला डाव. चतुर आणि सावध जो तोच आहे ते जिंकला. जीवन म्हणजे क्रिकेट वेड्या हुकला तो संपला. जीवन म्हणजे क्रिकेट वेड्या हुकला तो संपला. इथे आपण पाहतोय कमालीचा झेल पकडला जातोय आणि संघाला यश मिळवून देण्यामध्ये यशस्वी ठरतोय सोमा दबडे. अजूनही विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 30 धावांची आवश्यकता. 30 11 चेंडू 30. यावेळी आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय. चेंडू सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. अतुल मैदानामध्ये दाखल झाले आणि अतुल पहिल्या चेंडूवर आपली अतुलनीय कामगिरी दाखवताना पाहायला मिळत आहेत. 72 धावा स्कोर कार्डवर. हा चेंडू सुरेख आहे. हा चेंडू चांगला आहे. खरं तर या लेनची आवश्यकता आहे. मात्र याआधीचा बॉल अतिशय चांगला होता. विकेट आल्यानंतर अतुल मैदानामध्ये दाखल झाले. पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता त्यावर षटकार खेळलाय. त्यानंतर मात्र सोमनाथ कामगिरी करतायत. कमबॅक करतायत. यावेळी पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाले. दूर राहिले. दरम्यान 2 धावा. लढावं लागेल. झुंजावं लागेल. संघर्ष 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 करावा लागेल. असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देख और उसे सुधार करो. संघर्ष किए बिना यू ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अतिरिक्त उसळी एक्स्ट्रा बाउंस पाहायला मिळाला. व्हाइट बॉल पंच घोषित करतायत. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है 100 बार चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. गिरकर चढ़ना चढ़कर गिरना उसका ना करता है. न जाने उसकी रगों में कौन सांस भरता है. आखिर में उसकी कोशिश बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे षटकार. एक्क्याऐंशी धावा स्कोर कार्डवर. या मैदानामध्ये अशक्य असं काहीच नाही मित्रांनो. पहिले मॅच आपण पाहिली 32 धावा बनवायचे. त्या 32 धावा सेव्ह केल्या आणि इथे
तब्बल 96 धावांच्या जवळपास पोहोचलाय संघ, म्हणजे अशक्य असं काहीच नाहीये. या षटकातील शेवटचा चेंडू, यावेळी फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक तिथे दूरवर राहतील, चेंडू सीमारेषा पार चौकार येतोय. विटा टीमच्या खेळाडूंना विनंती आहे, आपण बाउंड्री रो पासून थोडस पाठीमागे थांबा. विटा टीमच्या खेळाडूंना विनंती आहे, बाउंड्री रो पासून लांब थांबा, थोडस पाठीमागे सरकून थांबा. 6 चेंडू विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी या परिसराचे दमदार आमदार, कार्यसम्राट आमदार, कार्यकुशल आमदार सन्मान्य श्री रवींद्र भाऊ दंगेकर साहेबांचे दाजी सन्माननीय यशवंतजी काळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान स्वराज्य ग्रुपच्या वतीनं संपन्न होत आहे आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतो. सन्माननीय मंदार सर, आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण मान्यवरांचा सन्मान संपन्न करणार आहोत. मंदार सर या. नेक्स्टेक मायक्रोस्पेक कंपनीचे सन्मान्य मंदार सर, सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय काळे साहेबांचा सन्मान संपन्न होतोय. साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विजयासाठी आपण पाहतोय 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. उमेश 54 धावांवर बॅटिंग करतायत. पहिला चेंडू आपण पाहतोय आउटसाइड दी ऑफ स्टंप, वाईड असेल. विजयासाठी 6 चेंडू 10 हे समीकरण असेल. 6 चेंडू 10. उमेश ऑन स्ट्राइक. वाव, फॅंटास्टिक, फॅबुलस, सुपर डुपर हिट, बिग 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 ब्लास्ट, षटकार. यावेळी आपण पाहतोय चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. 4 बॉल 4. यावेळी पुन्हा एकदा चांगला बॉल, मॅच पुन्हा एकदा रंगताना पाहायला मिळते. 3 चेंडू 3 बॉल 4. एका चेंडू मध्ये 6 धावा निघणं म्हणजे क्रिकेट. 6 चेंडू मध्ये एकही धाव न निघणं म्हणजे क्रिकेट. एखादा अवघड झेल सोप्या रीतीनं पकडणं म्हणजे क्रिकेट. एखादा सोपा झेल हातातनं निसटणं म्हणजे क्रिकेट. यावेळी पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. प्रेशर. हेच काय क्रिकेट आहे मित्रांनो. सामना जर आवडला असेल ना, दोन्ही टीम साठी जोरदार टाळ्या वाजवा. स्वराज्य ग्रुप या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि याचसाठी केला होता 8 तास आजचा दिवस गोड व्हावा आणि असे सामने पाहायला मिळाले. इथं चेंडू उंच जातोय. स्लो ग्लोरियस, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, बिग हिट, षटकार.